केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देण्याचा निर्णय घेतला आहे। उडान 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। यासाठी तब्बल 28,840 कोटींची निधी राखीव ठेवण्यात आली असून ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 पासून सुरू होऊन 2035 ते 36 पर्यंत लागू राहणार आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच देशातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांना हवाई सेवेची जोडणी करणे। सरकार 100 नवीन विमानतळ विकसित करणार असून वापरात नसलेल्या एअर स्ट्रिप्सना नवसंजीवनी दिली जाणार आहे। याशिवाय प्रादेशिक एरोड्रोनसाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स सपोर्ट देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे डोंगराळ आणि दुर्मिळ भागातील 200 आधुनिक हेलिकॉप्टर उभारण्याचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे। यामुळे पर्यटन, आरोग्य सेवा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयामुळे देशातील हवाई नेटवर्क अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।